गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात नेहमीच आरोग्यविषयक नकारात्मक लोकांचा विचार असतो। या ठिकाणी असलेले रिक्त पदे असो किंवा आरोग्याच्या सोयीसुविधा यासाठी वारंवार चर्चा केली जाते। मात्र या व्यतिरिक्त गडचिरोली जिल्ह्यात तुम्हाला एक आज मी पॉझिटिव्ह गोष्ट दाखवणार आहे। आपण माझ्या पाठीमागे बघू शकता, आदिवासी बहुल दुर्गम भागात आज एक प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज इमारत या ठिकाणी तयार झालेली आहे। जिल्हा परिषद प्रशासनाने पुढाकार घेऊन आता या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज अशी इमारत तयार केलेली आहे। विशेष म्हणजे 7 कोटींच्या निधीतून हे सुसज्ज इमारत तयार करण्यात आली आहे। आपण आतमध्ये जाऊन या इमारतीत काय सुविधा आहे हे आता बघणार आहोत। एकूणच कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत एकूण 9 उपकेंद्रांचा समावेश आहे। या आरोग्य केंद्रांतर्गत येणारी लोकसंख्या ही तब्बल 20,000च्या घरात आहे। अशा परिस्थितीत जुन्या इमारतीतून रुग्णावर उपचार करावे लागत होते आणि इमारत पडकी असल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते। रुग्णांना त्रास होता, वैद्यकीय अधिकाऱ्यांना देखील अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते। या गंभीर बाबीची दखल घेऊन जिल्हा परिषद प्रशासनाने तब्बल 7 कोटींची निधी मंजूर करून सदर सुसज्ज इमारतीचे बांधकाम केले आहे। या इमारतीतून आता अतिदुर्गम भागातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार आहे। या ठिकाणी अत्याधुनिक सेवा मिळणार आहे, त्यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे। मात्र अजूनही सदर इमारत संबंधित विभागाने जिल्हा परिषद प्रशासनाला हस्तांतरित केले नाही। त्यामुळे एका खोलीतून रुग्णावर उपचार करण्याची नामुष्की येथील वैद्यकीय अधिकाऱ्यावर ओढवली आहे। त्यामुळे संबंधित विभागाने ही इमारत त्वरित हस्तांतरित करून घेऊन रुग्णांना दर्जेदार सेवा देण्याची मागणी आता या परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे। महेश गुंडेटीवार, LS मराठी, कमलापूर, गडचिरोली।